विस्तारानं। महाराष्ट्र सरकारनं भोंदूबाबांवर केलेल्या कारवाईचं संत समितीने कौतुक केल्याचं सांगत आस्थेचा गैरवापर करून सनातन विचारांना कलंकित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांवरील अत्याचाराबाबत कठोर शिक्षा देण्याची भूमिका राज्य सरकारची असून आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली। या प्रकरणाची सखोल पाळेमुळे खणून काढली जातील असं सांगत ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे, असं त्यांनी सांगितलं। या प्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे। एसआयटी योग्य वेळी सगळी माहिती देईल। मात्र खरात प्रकरणी आतापर्यंत 1500 ते 2000 कोटींची मालमत्ता समोर येत आहे। वेगवेगळी बँक खाती आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत। नागरिकांचा विश्वास वाढल्याने या प्रकरणी स्वतःहून पुढे येऊन नागरिक माहिती देत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले। कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्याचा सीडीआर मिळवण्याचा अधिकार नाही, तो केवळ तपास यंत्रणांना आहे। खरात प्रकरणी अंजली दमानिया यांना मिळालेला सीडीआर कोणी लीक केला याची राज्य सरकार कसून चौकशी करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत, त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही। ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल। कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही। अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत, याच्यामध्ये जर कोणी संमिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाहीये। नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार निश्चितपणे मदत करेल। तातडीने पंचनामे करून योग्य ती माहिती पोहोचवली जाईल। कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीशिवाय राहणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना आम्ही मदत देणार आहोत। महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं असेल तर कुठेही अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली किंवा अशा पद्धतीची कुठली नैसर्गिक आपत्ती आली, तात्काळ आपण पंचनामे करतो आणि पंचनामे करून मदत करतो। याही सगळ्या शेतकऱ्यांना जी काही आवश्यक मदत आहे ती केली जाईल। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह